हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे 2 मार्च. आज आहे 2 गप्प बसा ना, मी तुम्हाला दाखवेला एकदा. तुम्ही आता दाखवू का मग? हां मग आता मला छेडशाल. हां मग दाखवणार. सो आज आहे 2 तारीख आणि आज आहे होळी. सो आता वाजले आहेत 5:30. आता वाजले आहेत 5:30 आणि नैवेद्य करायला घेतलेला आहे. मी पुरणपोळी वगैरे नाही बनवलेले कारण मला नाही येत पुरणपोळी बनवता. म्हणजे मला तशी येते पण मी कधी ट्राय नाही केली. म्हणजे काय काय करायचं ते सगळं माहिती पण मी कधी ट्राय नाही केलं. आणि असं एकटी असल्यामुळे मी ट्राय पण नाही करत आहे कारण की बिघडलं वगैरे तर मग काय करणार, एवढं सगळं नुकसान होईल त्याच्यामुळे. सो माझ्या नवऱ्याला आज पुरणपोळी खायची होती माझ्या हातची. त्यांना म्हटलं आपण नंतर नेक्स्ट टाईम बनवू ना, जेव्हा कोणीतरी सोबत असेल आमच्या किंवा गावाला वगैरे गेल्यावर असं. तर मग आत्ता मी बनवली आहे बटाट्याची भाजी, खीर आणि पुऱ्या करणार आहे आणि कांदा भजी करणार आहे. आणि आता तुम्हाला मी ह्यांचा फेसच दाखवते. हे लय त्रास देत आहेत मला. तसंही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही दिसणारच आहे. जाऊ द्या, दाखवा, एवढं काय. यांनी ना बियड काढले आणि ना मला ना एवढं हसू येते कालपासून यांच्याकडे, कारण की यांना सवय नाही आता तशी बघायची. पण तरी पण छोटे छोटे लगेच आले पण एक दिवसात. काल तर खूपच कार्टून दिसत होते. हा, जेव्हा आम्ही एकमेकांना फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा त्यांचा फेस असाच होता. सो मध्येच कॉल आला. मी कट करायच्या ऐवजी मी उचलून घेतला कॉल. हे होता, कंपनीचा कॉल होता. सारंग इकडे चल बेटा. सो आता मी काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते. माझी ऑलरेडी बटाट्याची भाजी झाली आहे, खीर झालेली आहे आणि काय म्हणतात भज्याचं पीठ कालवून ठेवलेलं आहे. आता फक्त मला पीठ मळायचं आहे पुऱ्यांसाठी. ते तर मी माझ्या मशीनमध्येच मळेल. काय चाललंय नाही ती दोघं मुगले कुठं काय याचा मग का मला हसवताय? लॉग चाललं तुझं. ओके चला तर दाखवते तुम्हाला. हा, त्याला बघ. आमचे राजे लगेच बाहेर जातात. हे बघ कुठे जाऊन बसले बघा. सो इथे माझी बटाट्याची भाजी तयार आहे. नेक्स्ट इकडे मी खीर बनवलेली आहे मस्त अशी शेवाची आणि इथे मी पीठ कालवून ठेवलेलं आहे भाज्यांसाठी. सो आता बाकी सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत. अजून 7:30 वाजता जायचं आहे आम्हाला खाली होळीसाठी. तर म्हटलं त्याच्या आधीच नैवेद्य वगैरे करून घेऊ, म्हणजे खाली घेऊन जाता येईल नैवेद्य. आणि देन आज मी साडी वगैरे घालेल, तयार वगैरे होईल. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. कसा वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. सो हा माणूस बघा कसा माझा फोन चेक करतोय. ह्यांच्या फोनमध्ये मी शूट करते तर माझा फोन घेऊन बसले त्यांनी डायरेक्ट मेसेजमध्ये गेले. हा काय बघताय माझ्या फोनमध्ये? काय बघत होते माझ्या फोनमध्ये? टाइमपास काय आहे? काय मेसेज मध्ये? काय बघ मेसेज मध्ये जाऊन टाइमपास. हा चल. ठीक आहे, म्हणजे माझा मोबाईल चेक करतो माझा नवरा. बघितला गपचूप गपचूप. ठीक आहे, करो चेक. चलो मी लागते त्या स्वयंपाकाला. थोडंसं बाकी काम ते करून घेते. बाय. का नाही गेला? आपल्या पुऱ्याला छोट्या होतात ना त्याच्यामुळे. आता फक्त मी लाटायच्या ना मग घ्यायचे थोडेसे. नैवेद्यासाठीच करणार आहे मी आता. आणि आपल्या आल्यावर करू वरती गरम गरम. आता फक्त नैवेद्याचे करते. आणि त्याची पकडीकडे
मम्मीने काय बनवलं जेवण? तुझं फेवरेट? सो नैवेद्यासाठी म्हणजे पुऱ्या करून झाल्यात. आता मी भजी काढते इथे. भजी पण नैवेद्यासाठीच काढणार आहे, नंतर मग जेवायच्या टायमिंगला गरम गरम काढेल. सो ही जी कढई दिसते ना, ही लोखंडाची कढई आहे आणि ही मी महाबळेश्वरनं आणली होती. आणि ह्याच्यामध्ये ना भजी वगैरे जे पण काही तळायच्या गोष्टी असतील ना, आपण करू ना, खूप छान होतात. सो माझं पूर्ण नैवेद्य करून झालेला आहे आणि आता साडी वगैरे घालते पहिला आणि नंतर नैवेद्य वगैरे भरायला घेईल. त्यानंतर 7:30 वाजता आम्ही खाली जाणार आहोत पूजा करायला आणि वरती आल्यानंतर मग पुऱ्या वगैरे करेल गरम गरम आणि भजीसुद्धा गरम गरमच काढेल जेवायला. सानू आली आहे आता वरती सानूसोबत खेळायला. सो आता मी रेडी वगैरे होते. देन रेडी झाल्यानंतर आपण भेटूया. सो इकडे बघा आमचे 2 जण कसे गाडी खेळत आहेत. सारंग कसा हसतो त्याच्या बाबाकडे बघून. सारंग हाय, ए सारंग हाय, बाबाकडेच बघतोय त्याच्या. सारंग. सो जस्ट मी रेडी झाली. मस्त अशी सुंदर साडी घातलेली आहे. ही साडी ना माझी खूप फेवरेट आहे. बांधणीमधली आहे, येलो कलरची. मी मागच्या वर्षी घेतली होती राहुलदादांच्या हळदीसाठी आणि मला ही खूप आवडते. पर्सनली माझी फेवरेट साडी आहे. सो आज तीच साडी मी नेसलेली आहे आणि आता वाजले आहेत 7:30. सगळं आवरलं आहे. आता नैवेद्य वगैरे भरते. देन आम्ही आता खाली जाऊ पूजा वगैरे करायला आणि मग परत वरती येऊ. सो आता मी नैवेद्य भरते. मला असं वाटतं घट्ट कशी दिसते मी आज? सुंदर. सारंगनी हा वाला करंट आणलाय, त्यात पण सारंगनी पानाकच केलाय. आता नैवेद्य माझ्याकडे नैवेद्य मी 7 केलेत. 1 तुळशीला, 1 देवाला आणि 5 खाली होळीसाठी घेऊन जाणार आहे. सानू नको, ओरडतोय ना तो बेटा. राजांना लांब घ्या. मधी नको नको तर सांगू त्याला जाऊ दे. सो आता नैवेद्य भरून ठेवलेला आहे आणि पाणी सुद्धा घेतलेलं आहे होळीसाठी.
घरात देवाला नैवेद्य दाखवून झाला, तुळशीला पण दाखवून झाला. आता वहिनी येते वरती आणि रेशमाचं पण आवरलेलं आहे. सो आता आम्ही तिघीजणी जाऊ खाली. हे पण येणार आहेत खाली, पूजा वगैरे करू आता मग. गर्दी कमी आहे. वहिनी चल. सो जस्ट घरी आलो. तुम्ही बघितलं असेल पूजा खूप मस्त झाली. आता मला पुऱ्या वगैरे करायच्या आहेत, भजी वगैरे काढायचे, ते मग पटकन करून घेते आणि मग आपण भेटू परत. पण दूध संपलंय आपलं. खीर बनवली दूध हो ना. आता तुम्हाला पोळीसोबत दूध. सो नेहमीप्रमाणे रेशमाच्या घरून हे फिक्स असतं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला का ती आमच्या दोघांसाठी पाठवतच असते किंवा आम्ही तिच्याकडे जाऊन खात असतो. आणि आता माझी पुऱ्या वगैरे झालेल्या आहे, भजी पण काढून झालेले आहेत. आता आम्ही जेवायला बसतो. सारंगचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे, त्याला आधीच दिलं होतं. आता आम्ही दोघं बसतो जेवायला. चलो. काय स्वयंपाक केलं? सो जस्ट सगळं माझं आता आवरलं, जेवण वगैरे झालं, बिग बॉस बघत बसलो होतो आता. आणि आता लेट पण भरपूर झालेला आहे. सो ब्लॉग मी ते एंड करते आहे. ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, गुड नाईट.